न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अनाथांचा खरा नाथ यशवंत गोसावी शरद पवारांचे गौरवोद्गार। कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात शिवनेतील सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आयोजित अनाथ निराधार बालकांसाठी मदत निधी कार्यक्रम सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थित राहून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अनाथांचे खरे नाथ म्हणजे यशवंत गोसावी असल्याचे गौरवोद्गार काढलेत। तसेच आमची साथ कायम शिवनेतील सोबत राहील अशी ग्वाही दिली। संसद रत्न सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात देवळ्यासारख्या ग्रामीण भागातील एक तरुण एवढं मोठं कार्य हाती घेऊन ते अखंड सुरू ठेवतो याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं सांगितलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील होते, तर शिवशाहीर सुरेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहिरी गीतं व पोवाड्यांद्वारे कार्यक्रमाची सुरुवात केली। शिवनेतील ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी मागील 13 वर्षापासून गरीब, अनाथ व निराधार मुलांचे संगोपन व शिक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत। आतापर्यंत 128 अनाथ बालकांचे पालकत्व या ट्रस्टने स्वीकारले असून त्यातील 5 मुलींचे विवाह देखील गोसावी यांनी लावून दिले आहेत। त्यामुळेच त्यांना अनाथांचा नाथ म्हणूनही संबोधले जाते। यावेळी कायम पत्रकारितेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे विलास बडे यांना यावर्षीचा शिवनेतील पुरस्कार प्रदान करण्यात आला। ट्रस्टला 3 एकर जागा दान देणाऱ्या निंबाबाई सूर्यवंशी यांच्या हस्ते व शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रस्तावित शिवाधार प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मंगेश चिवटे यांनी 50,000 रुपयांचा धनादेश शिवनेतीलकडे सुपूर्द केला। यावेळी खासदार निलेश लंके, भास्कर भगरे, मवी प्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडू काका बच्छाव, पंडित राव निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, प्राध्यापक मालती आहेर, मनीषा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक DK आहेर यांनी केले, तर पूनम गोसावी आणि भगवान आहेर यांनी सूत्रसंचालन केले। राकेश आहेर, न्यूज इंडिया मराठी, देवळा।